आणि आता एक मोठी बातमी समोर येते, सविस्तर पाहूयात। अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर गाडी उभी असतानाच ही घटना घडलेली आहे। एकाने दगड फेकून तो गाडीवर भिरकावला। 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळतेय। अतुल सावे कार्यालयामध्ये असताना ही घटना घडली आहे आणि दगडफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात सुद्धा आलेला आहे। दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण आहे अशी माहिती देण्यात आली आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं असून आता अधिकची सध्या चौकशी सुद्धा सुरू आहे। पुंडलिक नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर ही गाडी पार्क केलेली असतानाच ही घटना घडलेली आहे आणि दगड फेकून मारण्यात आलेला आहे। अतुल सावे हे कार्यालयामध्ये उपस्थित असताना ही घटना घडली आहे। दरम्यान ज्या व्यक्तीने हे कृत्य केलंय त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर हा दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण आहे अशी माहिती मिळते। पुंडलिक नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सध्या सुरू आहे। ही दृश्य सध्याची त्या परिसरातली लाईव्ह दृश्य आहेत। तर अतुल सावे यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आलेली आहे। हे कृत्य करण्यामागे नेमकं काय कारण आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन, नेमकं काय घडलंय? ऋतुजा, अतुल सावे यांचे पुंडलिक नगर मधलं कार्यालय आहे आणि ते निघण्याच्या तयारीत होते। त्यावेळेसच त्यांच्या कार्यालयासमोरची गाडी उभी होती। त्यावेळी त्याथे एक जण आला आणि त्याने गाडीवर दगडफेक केली। यात गाडीचा समोरचा ग्लास जो आहे तर तो फुटलेला आहे। आता मी पुंडलिक नगर पोलीस स्टेशनला आहे। याच ठिकाणी आता अतुल सावे यांचे जे चालक आहे त्यांच्याकडून तक्रार देण्याचं काम सुरू आहे आणि गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे। मात्र ज्याने दगड मारलाय तो तरुण देखील ताब्यात घेण्यात आलाय आणि जी माहिती मिळते तो मनोरुग्ण असल्याचं कळत आहे। पूर्णपणे 100% तो मनोरुग्ण आहे आणि त्याने का हे दगड मारलं याचं कारण कळू शकलेलं नाहीये। आता पोलीस या सगळ्या गोष्टीचा तपास करतील। पोलीस स्टेशनला पुंडलिक नगरला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे आणि अतुल सावे हे सकाळी घराबाहेर निघणार होते। त्यांची सगळी यंत्रणा तयार झाली होती आणि ते निघण्याच्या पूर्वीच हा तरुण त्या ठिकाणी पोहोचला आणि अचानक पद्धतीने त्याने गाडीवर जे आहे तर समोरच्या काचवर एक दगड फिरकावून मारला। ज्यात समोरची जी काच आहे ती फुटलेली आहे, तिचं नुकसान झालेलं आहे आणि यानंतर काही कार्यकर्ते देखील जमा झाले होते। त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं। पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांनी जे आहे तर या तरुणाला देखील तरुणाला जे आहे तर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। काही कार्यकर्ते देखील पोलीस स्टेशन जवळ पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे अतुल सावेंच्या गाडीवर जो चालक होता तो देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र ज्या तरुणाने हे दगड मारलेला आहे तो मनोरुग्ण आहे, त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र प्राथमिक तपासणीनुसार त्याची जे तो खरंच मनोरुग्ण आहे का याची देखील पोलीस तपास करतात। त्याची काही डॉक्युमेंट आहे का रुग्णालयाची हे देखील तपासले जाणार आहे आणि खरंच तो मनोरुग्ण आहे का हे देखील पाहिले जाणार आहे। त्याची पार्श्वभूमी काय हे देखील तपासले जाणार आहे। मात्र राज्याच्या एका मंत्र्याच्या गाडीवर ही दगडफेक झाल्याने त्यामुळे पोलीस देखील अलर्ट झालेले आहे आणि पोलीस आता पुढचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।